अंबरनाथ जनविकास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवसीय शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। अंबरनाथ पूर्वेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील मे फ्लावर गार्डन शेजारील मैदानात झालेल्या सदर महोत्सवात सांस्कृतिक व मनोरंजन, खरेदी व खाद्य संस्कृती असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते। तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी व विविध प्रकारचे स्टॉल्स देखील लावण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ जनविकास सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा भाजपच्या नगरसेविका सुजाता दिलीप भोईर यांनी केले होते। सदर कार्यक्रमाला शिवगंगानगर, बारकुपाडा, मेफ्लावर गार्डन, फार्मिंग सोसायटी, नितीन नगर, भोईर नगर येथील रहिवाशांसाठी, विशेषतः महिलांसाठी हळदी कुंकू, खेळ पैठणीच्या, महाराष्ट्राची लोकगीते, कोळी गीते आणि सदाबहार लावण्यांची उधळण करणारा आणि हिंदी मराठी गीतांचा ऑर्केस्ट्रा तसेच होम मिनिस्टर, लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा, एक शाम किशोरदा के नाम और एक शाम लता दीदी के नाम असे गीतांचाही कार्यक्रम झाला। यावेळी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली। या शिवमहोत्सवात परिसरातील रहिवाशांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून नगरसेविका मीनाताई वाळेकर, रंजना कोतेकर, स्वाती पाटील, नगरसेवक सचिन गुंजाळ, शिल्पा फुलोरे, शारदा यादव, अश्विनी जोशी, चंदा गान, वैशाली नलावडे, आशा वळेकर, नवीन मांजरेकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ता व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक दिलीप भोईर, राजेंद्र भोईर, रेश्मा भोईर, जनार्दन भोईर, प्रल्हाद भोईर, आशिष भोईर, विनोद देशमुख, श्वेता भोईर, आशा देशमुख, सुप्रिया कदम, रुबीना शेख, नीलम सिंग, रीता सरोज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी सुजाता दिलीप भोईर, नगरसेविका, भारतीय जनता पार्टी। खरंच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आपल्या अंबरनाथ ऐतिहासिक अंबरनाथ नगरीत आपला शिवमंदिर आहे, प्राचीन शिवमंदिर। तसंच त्या निमित्ताने आता येत्या 15 तारखेला महाशिवरात्री येते, तर आम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये आमच्या महाशिवरात्री निमित्ताने शिव महोत्सव आयोजित केलाय। तो 10 ते 22 तारखेपर्यंत आहे, परंतु माझे प्रोग्राम इथं 3 दिवस कालपासून सुरू आहेत। म्हणजे आता लोक महाराष्ट्राची संस्कृती झालं, काल खेळ पैठणीचा होम मिनिस्टर झाला, खूप छान। आणि आज आपले लता दीदी, किशोरदा, एक शाम लता दीदी के नाम, किशोरदा के नाम असं आमचं म्युझिक चालू आहे। आणि खरंच तुम्ही बघत असाल, माझी भरभरून जी जनता आहे त्यांचा नेहमी आशीर्वाद माझ्यासोबत राहिलेला आहे आणि त्यांच्यासाठीच मी असे वेगवेगळे मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्यासाठी नेहमी त्यांचा पाठिंबा मला असतं। धन्यवाद। आणि कारण की असेच कारण ठेवण्याचं, कारण की नेहमी विरंगुळा पाहिजेच। आणि आताच 2 दिवस झाले 12वीची परीक्षाही सुरू झाले, त्यांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट करते। महोत्सवामध्ये खूप छान स्टॉल आहेत, तुम्ही बघितले असतील। पाळणे ते आहेतच आहेत, पण वेगवेगळे जे महिलांना आता एवढे धावपळीचं जीवन झाले, एकत्र काही मिळत नाही। आपण बोलतो मॉल मध्ये जावं लागतं, कुठेही जा, पण इथे कमी किमतीमध्ये चांगले चांगले स्टॉल लावलेले आहेत की जेणेकरून सहजासहजी कोणीही खरेदी करू शकतात। आणि खाण्याचे, खाद्याचे पदार्थ वेगवेगळे लावलेले स्टॉल आणि खूप छान। कारण की आम्हीच ग्रीन सिटीला गेलेलो तेव्हा बघितलं की आम्ही ते धिरडे खाल्लेले तिथे, आणि खरंच ठेचा वगैरे असे वेगवेगळे पदार्थ इथं आहेत आणि खूप छान। आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा। आणि तुम्ही बघितले असेल इथं गोरगरीब जनता ही स्टॉल लावलेले आहे, तर सगळ्यांनी इथं व्हिजिट करावी। आपल्या मे फ्लावर गार्डनच्या बाजूला शिवगंगानगर चौकच्या गार्डन ग्राउंड मध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्वांनी यावं आणि सर्वांना आता 15 तारखेला महाशिवरात्री येते आपली, तर सर्वांना आपण इथं प्रसादाचा स्टॉलही लावतो, तर सगळ्यांना आमंत्रित करते की सगळ्यांनी आपल्या महाशिवरात्रीला जत्रेला यावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, हर हर महादेव। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।